चला 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 फटाफट जॉईन व्हायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला गुड आफ्टरनून सगळ्यांना. आजपासून टॉपिक वाईज चालू घडामोडी सुरू होत आहेत. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पटापट पटापट जॉईन व्हायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चलो चला पटापट चला पटपट पटपट. घटक निहाय चालू घडामोडी ज्या फेमस आहेत, ज्याच्यातून भरपूर सारे प्रश्न येत असतात. स्वागत आहे सगळ्यांचं. चला पटापट जॉईन व्हा. आले सगळे. पटापट पटापट जॉईन व्हायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि दोन्ही बाजूने असेल बरं का. बोलायचंय, तुम्ही उत्तर द्यायचे आहे. प्रश्न पण ठेवले त्यासाठी. काही क्लिअर? हा, आज अचानक नाही, मी आधी सांगितलं होतं. पहिलं लेक्चर आहे म्हणजे आजपासून टॉपिक वाईजचं पहिले. मंथ वाईज जुलै पर्यंत कम्प्लीट झालंय आपलं. चला 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 फटाफट. सगळ्यांचं स्वागत आहे. हा, टॉपिक वाईजचं पहिलं लेक्चर आहे. पुरस्कार पुस्तकेचं लेक्चर आहे आज. पुरस्कार आणि पुस्तके यातला पुरस्काराचा पार्ट 1 आपल्याला घ्यायचा आहे. भाग 1, ज्याच्यामध्ये आपण 2025-2024 चे पुरस्कार कंप्लीट करणार. आले सगळे. सगळ्यांचं स्वागत आहे. पटापट पटापट जॉईन व्हा. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न स्क्रीन वरती येतोय. त्याच्या अगोदर मंगल मंगल त्रिवार मंगल, पावन दिन हा धन्य हो, भारत प्यारा स्वतंत्र झाला, जय बोला हो जय बोला हो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिला प्रश्न स्क्रीन वरती येतोय. सोडवायचे. उत्तर दिलेत का टिक करून? पहिल्याचं उत्तर टिक कर. काय उत्तर यायला पाहिजे रे? 97व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? पहिलंच दिले तुम्हाला टिक करून, त्याच्यामुळे काय उत्तर येऊन जाईल तुमचं. ऑस्कर पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 97वा ऑस्कर म्हणलं तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, तो पुरस्कार भेटलेला आहे अनोरा नावाच्या चित्रपटाला. बरोबर आहे का? 97वा ऑस्कर पुरस्कार जर बघितला तर कोणत्या आहे? अनोराला आहे. अनोरा आपल्यासाठी महत्वाचा चित्रपट आहे, विसरायचं नाही. जर बघितलं 97वी आवृत्ती आहे, 1929 पासून सुरुवात आहे. पुरस्कार देणारी संस्था आपल्यासाठी महत्वाची आहे, अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस. सर्वाधिक पुरस्कार अनोराने जिंकलेले आहेत. 5 पुरस्कार जिंकले. बरोबर आहे. आपल्यासाठी महत्वाचं आहे की अभिनेत्री प्रियांका चोप्रा, सहनिर्मिती गुणित मोंगा, अनुजा चित्रपटाला नामांकन भेटलेलं होतं. मग इथं आपल्यासाठी काय काय महत्वाचं आहे? इथं पोल नाही देता येत. पोल बिल वगैरे काय नाही, डायरेक्ट उत्तर असतील. पोलचं नाहीये इथं, तो ऍप वेगळा होता पोलवाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता आपल्यासाठी महत्वाचा, स्टार करून ठेवायचा. ऍड्रियन ब्रॉडी लक्षात ठेवायचं. द ब्रुटलिस्ट नावाचा त्याचा चित्रपट आहे, हे विसरायचं नाही. त्यांनी मोठं भाषण दिलेलं होतं तिथं. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता आपल्यासाठी महत्वाचा. आयोगाचे जर तुम्ही प्रश्न बघितले तर कसे प्रश्न आलेत बघा. एकतर आपल्याला जोड्या लावायला अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत की डायरेक्ट काय केलं, आपल्याला जोड्या लावायचं प्रश्न विचारलेला आहे. कळलं? इथं दिले तुम्हाला व्यक्ती दिलेले आहेत आणि इकडे वर्गवारी दिलेत. म्हणजे तुमच्यासाठी उत्कृष्ट अभिनेता महत्वाचा आहे, त्याच्यानंतर उत्कृष्ट दिग्दर्शक महत्वाचा आहे, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता महत्वाचा आहे, उत्कृष्ट मूळ पटकथा महत्वाचा आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला या वर्गवारी सुद्धा माहिती असायला पाहिजे. तुम्ही जर प्रश्न बघितले तर जोड्या लावायला अशा कॅटेगरीचे प्रश्न आहे. सेम इथं उत्कृष्ट लघुचित्रपट, अॅनिमेटेड, परकीय चित्रपट, त्याच कॅटेगरीमध्ये जोड्या लावायला प्रश्न विचारलेला आहे. कळलं?
त्यानंतर प्रामुख्याने बघा प्रमुख भूमिकेतल्या अभिनेत्यावरती तुम्हाला ऑस्कर वरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला अभिनेता सुद्धा महत्वाचा आहे, वन लाईनरला विचारलाय. इथं बघा अशा पद्धतीने 22ला विचारलं होतं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान कोणाला भेटला. म्हणजे अभिनेत्याबरोबर अभिनेत्री सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची आहे. आणि आयोगाने आपल्याला असा पण प्रश्न विचारावा 19ला, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला. म्हणजे इथं चित्रपट महत्वाचा आहे, अभिनेता महत्वाचा आहे, अभिनेत्री सुद्धा महत्वाची आहे, हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. कळतंय का? यासाठी मी पीवायक्यू पण दाखवेल तुम्हाला, कारण पीवायक्यू सुद्धा बघणं गरजेचं आहे. परीक्षेला काय येतं, ऑस्करच्या रिलेटेड अशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत, आपण तयारीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट माहिती पाहिजे, तो अनोरा आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणलं तर एड्रियन ब्रॉडी आपल्यासाठी महत्वाचा आहे. अभिनेत्री म्हणलं तर मिकी मॅडिसन आहे, मिकी लक्षात ठेवायची. अभिनेत्री म्हणलं तर मिकी आहे, मिकी विसरू नका, यावेळेस मिकीवर प्रश्न येऊ शकतो. अभिनेता म्हणलं तर एड्रियन ब्रॉडी आपल्यासाठी महत्वाचा आहे, विसरायचं नाही. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणलं तर सीन बेकर आहे अॅनोरासाठी. बरोबर, हे 4 तर महत्वाचे करायचेच करायचे. चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, इथं तुम्हाला जोड्या लावायच्या अँगलने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण तयारीत असणं गरजेचं आहे. कळलं? मूळ पटकथा याच्यावर सुद्धा पीवायक्यू विचारलंय म्हणून माहिती असू द्या. आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल गटकच्या मेन्सला डायरेक्ट प्रश्न विचारलात आपल्याला. कुणावरती? ते केसरी या गाणं विचारलं होतं पार्श्वगायनाचं, अर्जित सिंगचं. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जे महत्वाचं आहे तिथं चांगलं करायचं. म्हणजे जर आपल्यासाठी ऑस्कर महत्वाचं आहे तर तिथं सगळं वाचलं तरी काय फरक नाही पडत, वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण जर प्रश्न तिथे येणार आहे तर आपण तयारीत असणं गरजेचं आहे. कळलं? अॅनिमेटेड म्हणलं तर फ्लो आहे सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिल्म, आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म म्हणलं तर इन द शॅडो ऑफ द सायप्रस. आंतरराष्ट्रीय चित्रपट महत्वाचा आहे ब्राझीलचा, तो म्हणजे आय एम स्टील हिअर, आय एम स्टील हिअर. तर हे महत्वाचे सन्मान आहेत, पुरस्कार आहेत, हे पाहणं गरजेचं आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? पहिला पुरस्कार चांगला करायचा आहे. कोणता चांगला करायचा आहे? ऑस्कर. त्याच्यामध्ये पण काय चांगलं करायचं हे चांगलं करणं गरजेचं आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, प्रश्न येतो, ऑस्कर वरती फिक्स प्रश्न येतो. मग तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करा, इकडचा तिकडचा अभ्यास करा, सगळीकडे याच्यावरती प्रश्न असतात. क्लिअर आहे का सगळ्यांना? एक पुरस्कार कंप्लीट करून ठेवायचा. असे प्रत्येक आता रोज लेक्चर घेणार मी, त्याच्यामुळे रोज आपल्याला बऱ्याचशा गोष्टी होतील. हा पुरस्कार क्लिअर करणं गरजेचं आहे, थेटपणे आलं पाहिजे. अभिनेता महत्वाचा आहे, एड्रियन ब्रॉडी, एड्री. मिकी म्हणलं तर अभिनेत्री, आणि सीन बोकर किंवा बेकर म्हणलं तर लक्षात ठेवायचे दिग्दर्शक. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणलं तर अॅनोरा आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी महत्वाचा असलेला, सोडवायचा आहे रे. गणितातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा आबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? सोडवा. जमल का? जमलं पाहिजे, आलं पाहिजे. काय ते उत्तर? उत्तर यायला पाहिजे. उत्तर पर्याय 4, मसाकी काशिवारा. गणितातला नोबेल आहे. याच्यावर प्रश्न विचारला होता कशाच्या संदर्भात दिला जातो, तर तो गणिताच्या संदर्भात दिला जातो. याच्या बाजूने प्रश्न विचारला आयोगाने आपल्याला. तो कोणता पुरस्कार आहे? आबेल पुरस्कार. बरोबर. जसा मित्रांनो ऑस्कर महत्वाचा आहे तसा आबेल सुद्धा महत्वाचा आहे. क्लिअर प्रत्येकाला? मग मसाकी काशिवारा यांना त्या ठिकाणी गणितातलं नोबेल म्हणून आबेल दिलेला आहे 2025 सालचा. तर आपल्यासाठी मसाकी काशिवारा बघा असा प्रश्न येऊन गेलेला आहे. आबेल पारितोषिक आत्ताच आहे 2021-22च्या संदर्भात आला होता राज्यसेवेला. की आबेल पारितोषिक कशाच्या संदर्भात आहे? कशाच्या संदर्भात आहे? संदर्भ सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे आहेत. बोला, कशाच्या संदर्भात आहे म्हणलं तर गणिताच्या संदर्भात आहे. कळलं का? आता आपला तडाखा काय असतो ते पण बघा. आपला तडाखा असतो हे इथं आहे, हे इथं आहे, हे जरा लांब का दिलंय, वरून कंसात दिलंय. हा ना, कळलं का? इथं तुमच्यासाठी महत्वाचं आहे गणित. आपण काय करणार? लांब का बघणार, विथ एखादं बॉक्स मध्ये एक्स्ट्रा दिले याचा अर्थ हेच असणार असं म्हणून हाणणार.
पण इथं प्रश्नाचं उत्तर 2 असेल. गणित आबेल पारितोषिक हे गणिताच्या संदर्भात दिलं जातं, हे देखील लक्षात ठेवा. हे समजून घेण्याच्या गोष्टी बरं का, लक्षात ठेवा. असे पण प्रश्न येतात आणि आपला तडाखा तोच असतो, एवढं ध्यानात ठेवायचं. मग आबेल पुरस्कार 2025 हा मसाकी काशिवारा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ते जपानच्या आहे, 78 वर्ष त्यांचं वय आहे. कोणत्या देशाच्या आहे असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे जपान या देशाच्या आहे, लक्षात ठेवा. आणि 2025 साठी त्यांचं नामांकन झालं, त्यांना तो पुरस्कार भेटला. ते काम कुठं करतात? क्योटो युनिव्हर्सिटी. तुम्ही क्योटो प्रोटोकॉल ऐकला असेल, ऐकला का बाबांनो? हरित गृह वायू उत्सर्जनाच्या संदर्भामधला, ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनाच्या संदर्भामधला क्योटो प्रोटोकॉल ऐकलंय का? ज्याच्यावरती आता गट क ला सुद्धा मेन्सला प्रश्न येऊन गेलेला आहे. कशामध्ये? पर्यावरणामध्ये. तर आपल्यासाठी तसंही महत्वाचं आहे. त्यांचं फंडामेंटल कंट्रीब्युशन आहे टू द अल्जेब्रिक अनालिसिस अँड रिप्रेझेंटेशन थिअरी. कळलं? असं फक्त माहिती असू द्या, काही एवढे डिटेल जात नाही, पण तुम्हाला माणूस महत्वाचा आहे. कोणाला देण्यात आला? तर ते मसाकी काशिवारा यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. बाकी आपल्यासाठी महत्वाचं आहे, हा कधीपासून दिला जातो? तर आपल्यासाठी महत्वाचं, याची स्थापना 2002 ची आहे आणि 2003 ला पहिला पुरस्कार देण्यात आला होता जीन पियरे सेरे, फ्रान्स यांना. कळलं? तर 2002 ची स्थापना आहे. भारतीय वंशाचे एकमेव विजेते आहेत श्रीनिवास SR वर्धन, ज्यांना 2007 ला मिळाला होता. नॉर्वेजियन सरकारच्या वतीने दिला जातो, प्रामुख्याने नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स तर्फे. आणि 2025 चा कोणाला दिला? मसाकी काशिवारा. 2024 चा जो होता तो मिशेल टॅलाग्रँड यांना होता. कळलं का? 24 पण ध्यानात ठेवा, कधी कधी ते मागचं विचारते, आणि जर मागचं विचारलं तर नाव लक्षात ठेवा. मिशेल टालाग्रँड यांना 2024 चा देण्यात आलेला होता. कळलं प्रत्येकाला? त्यांची संभाव्यता सिद्धांत आणि स्टोकॅस्टिक प्रक्रियांमध्ये असलेलं जे काय काम आहे त्याच्यासाठी तो दिला होता. तर ते मिशेल टॅलाग्रँड 24 चा. कळलं? 23 ला अगोदर देण्यात आला होता लुईस कॅफरेल्ली. एवढं खाली जाऊ नका, मागं नका जाऊ, पण किमान 25 चं माहिती असू द्या. 25 चं पेपरला येऊ शकतं. कळलं? आणि जरी विचारलं तर 24 चं येऊ शकतं. तुम्ही तयारीत राहा 24 चं सुद्धा. क्लिअर सगळ्यांना? तर दुसरा पुरस्कार महत्वाचा, पहिला ऑस्कर, दुसरा आबेल. सांगता आलं पाहिजे विचारलं तर. हे मी कधी पण रिवाइज करून विचारेल, पण कळलं प्रत्येकाला? हे आलं पाहिजे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये स्टॉकहोम ऑटर प्राइज कोणाला प्राप्त झालं? ऑटर प्राइज महत्वाचा आहे. सोडवा रे. गुंटर ब्लोशल, टिकोनोकी, एड्रिया रिनाल्डो. सोडवा. राजश्री, सुरेश थोरात, सानिका परांडकर, तिघांनी उत्तर दिलेत. बाकीचे काय करतायत? उत्तर आली पाहिजे, बोलायचंय. तुम्ही बोलाल तर उत्तर येतील. बोलणं महत्वाचं आहे. उत्तर पर्याय. अतुल म्हणतोय 3, प्राची पाटोळे 1, मोनाली 1. उत्तर येते गुंटर ब्लोशल. लक्षात ठेवायचं. ऑटर गुंटर, कळतंय का? लक्षात ठेवायचं. गुंटर ब्लोशल यांना स्टॉकहोम ऑटर प्राइज देण्यात आलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असलेलं ऑटर प्राइज हे कुणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? ते म्हणजे गुंटर ब्लोशल यांना प्रदान करण्यात आले. ते कुठले आहेत? ते ऑस्ट्रियाचे आहेत, जलशास्त्रज्ञ आहेत ते. व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये जे प्राध्यापक आहेत. हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो म्हणलं तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस, स्वीडन, स्टॉकहोम ऑटर प्राइज फाउंडेशन कडून दिला जातो. $1.5 लाख ज्याचं स्वरूप आहे. बेसिक फक्त लक्षात इथं काय ठेवायचं, लय लोड नाही घेत बसायचं, लय डिटेल नाही जायची इथं. इथं फक्त पुरस्कार कोणाला मिळाला संपला विषय, जास्त लोड नाही घ्यायचा. कळलं? कोणाला मिळालेला आहे तो म्हणजे गुंटर ब्लोशल. फक्त ते कोणत्या देशाचे, कधी कधी देश पण विचारतात आपल्याला, तर ते ऑस्ट्रिया या देशाचे आहेत. तिओनोकीला 2024 चा होता, एड्रिया रिनाल्डोला 23 चा होता आणि विल्फ्रीड ब्रूटस्टार्ट 2022 चा होता. तुमच्यासाठी 2025 चा महत्वाचा आहे आणि तो कोणाला देण्यात आलेला आहे? गुंटर ब्लोशल. हे लक्षात ठेवा. क्लिअर? प्रत्येकाच्या लक्षात आलं का? तिसरा पुरस्कार महत्वाचा आहे ऑटर प्राइज. ऑटर प्राइज म्हणलं तर कोणाला?
गुंटर ब्लोशल, पहिला ऑस्कर, दुसरा आबेल, तिसरा ऑटर प्राइज. महत्वाचा पुरस्कार आहे. जागतिक पुरस्कार चाललेत आपले आंतरराष्ट्रीय, त्याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट आहे, करू शकता. पुढचा पुरस्कार आहे जागतिक अन्न पुरस्कार, फूड प्राइज. हा महत्वाचा आहे, हा येतोय पेपरला, सोडवा रे. जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. काजल, सौरभ, प्राची, कोमल पाटील, सानिका, अंजली, अक्षय फरताडे, सौरभ, पल्लवी यादव, बऱ्याच लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे मारियांजेला हंगरिया. तुम्हाला हंगरिया लागली म्हणजे भूक लागली तर तुम्ही काय खाता? अन्न खाता, असं मी तुम्हाला आधीच सांगितलंय. हंगर लक्षात ठेवायची. हंगर, हंगर म्हणजे भूक. भूक लागल्यावर माणूस काय खातो? अन्न खातो. अन्नच खातो ना रे. तर हंगरिया लक्षात ठेवायचं. हंगरिया कोणत्या देशाच्या रे? असं पाहिजे आपल्याला. आपण वाचलेलं आहे, असं नाही की वाचलेलं नाही, आपण 100% वाचले, पण कोणत्या देशाचे म्हणलं तर सांगता आलं पाहिजे. सांगा पटापट. जागतिक अन्न पुरस्कार मिळालेल्या मारियांजेला हंगरिया या कोणत्या देशाच्या आहेत? हंगरिया नावातच आहे हंगर. हंगर म्हणजे भूक. सांगा कोणत्या देशाच्या असतील रे? देश लक्षात ठेवाय. सानिकाने बरोबर सांगितलं, ते ब्राझीलच्या आहेत. कुठल्या आहेत? तर ब्राझील या देशाच्या असणाऱ्या त्या म्हणजे कोण? मारियांजेला हंगरिया, ब्राझील यांना तो प्रदान करण्यात आलेला ह्या त्या आहेत. लक्षात ठेवायचं, हा पुरस्कार वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन मार्फत दिला जातो. अन्न आणि कृषी क्षेत्रातलं नोबेल म्हणून याला ओळखलं जातं. 5 लाख अमेरिकन डॉलर ज्याचं स्वरूप आहे. स्थापना नॉर्मन बोरलॉग यांनी केली होती, ज्यांना आपण जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतो. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे रे? भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? ज्यांना हा पुरस्कार पहिल्यांदा दिला होता, म्हणजे पहिला पुरस्कार त्यांनाच दिला होता, तर MS स्वामीनाथन आहे, जे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे. कळलं का? हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाच्या संदर्भात आहे. तुम्ही भूगोलामध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्या क्रांत्या करा. क्रांत्यांवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे आपण तयारीत पाहिजे. समजलं? MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे काय म्हणतात? जनक म्हणतात. अन्नधान्य उत्पादनाच्या संदर्भात आहे. सो MS स्वामीनाथन यांना पहिला पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. बाकी 2024चा जो आहे तो कॅरी फाउलर आणि जेफ्री हाउतीन यांना भेटला होता. तर 25चा मारियांजेला हंगरिया, ब्राझील या देशाच्या आहेत, त्यांना तो मिळालेला आहे. सो अन्न आणि कृषी क्षेत्रातलं नोबेल म्हणजे मित्रांनो वर्ल्ड फूड प्राइज. हे फूड प्राइज कोणाला भेटलेला आहे? मारियांजेला हंगरिया. हा 4था पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. महत्वाचा पुरस्कार. क्लिअर का सगळ्यांना? राहील का ध्यानात? एक एक पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. व्यवस्थित एक एक करून ठेवायचा आणि मग ते आपण रिवाइज केले की येतं. मग आता याच्या आधी पण तुम्ही वाचलेलं असते. आता मंथ वाईज मध्ये आपण ऑलरेडी घेतलेलं आहे, बरोबर आहे. पण आता आपल्याला समोरासमोर आलं पाहिजे, म्हणजे पुरस्कार आलं तर मांडणी करता आली पाहिजे. 1 पुरस्कार, 2 पुरस्कार, 3 पुरस्कार, 4 पुरस्कार, किमान एका वाक्यात सुद्धा उत्तर काढता आली तरी संपलं. येतंय त्याच्यावरती टाकलं होतं बऱ्याचशा गोष्टी. क्लिअर सगळ्यांना? आणि एका ह्याच्यात येतील सगळे. आता म्हणजे पुरस्कार आले की सगळे पुरस्कारच येतील. क्रीडा घडामोडी आल्या की सगळ्या क्रीडा घडामोडीच येतील. कळलं? तर आपल्यासाठी महत्वाचा आहे अन्न पुरस्कार म्हणलं तर मारियांजेला हंगरिया. हंगर वरून लक्षात ठेवा, भूक लागली की आपण अन्न खातो, असं येऊ शकतं ध्यानात तुमच्या. पुढचा आहे 2025च्या युनेस्कोच्या प्रेस फ्रीडम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ला प्रेन्सा हे वृत्तपत्र कोणत्या देशामधलं वृत्तपत्र आहे? चला रे, ला प्रेन्सा ऐकलं असेल, ला प्रेन्सा वाचलं पण असेल. ला प्रेन्सा आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. जमल का? क्या बात आहे.
सूरज 3, काजल 3, प्राची 1, कृची 3, लिंबाळकर 3, पल्लवी 3. उत्तर आलं पाहिजे. साधा सोपा प्रश्न होता. युनेस्कोच्या प्रेस फ्रीडम पुरस्काराने जे गौरवण्यात आलेलं वर्तमानपत्र होतं ला प्रेन्सा, बरोबर आहे. हे निकाराग्वा या देशामधलं वर्तमानपत्र आहे. कोणत्या देशामधलं आहे? निकाराग्वा या देशामधलं हे वर्तमानपत्र आहे. म्हणून तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय 3 असणं गरजेचं होतं. उत्तर पर्याय 3. निकाराग्वा 1926 ची ज्याची स्थापना आहे, बरोबर आहे. आणि निकाराग्वामध्ये तुम्हाला माहित असेल की त्याच्यामुळे युनेस्को मधून बाहेर पडण्याची घोषणा निकाराग्वाने केलेली आहे. कारण या वर्तमानपत्राला पुरस्कार दिला हे त्यांना वाईट वाटलेलं आहे. कळलं? कारण बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मांडण्याचं काम ते करत असतं. ला प्रेन्सा, कळलं? कोणत्या देशातलं वर्तमानपत्र आहे? निकाराग्वा. तर ध्यानात ठेवायची या पुरस्काराची स्थापना याला गुर्लेमो कार्नो पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार सुद्धा म्हणतात. 1997 ची स्थापना आहे. $25,000 त्याचं स्वरूप आहे. आणि महत्वाचं म्हणजे पत्रकार स्वातंत्र्यासाठी निर्भीडपणे उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. 22 ला तो बेलारशियन असोसिएशन ऑफ जर्नलिस्ट बेलारुसला मिळाला होता. 23 ला इराण मधल्या महिला पत्रकार भेटल्या होत्या. यातली नर्गिस मोहम्मदी शांततेचं नोबेल तुम्हाला पेपरला येऊन गेलं होतं, आठवत असेल, बरोबर आहे. आणि 2024 चा जो पुरस्कार आहे तो गाझा पट्टीमध्ये पत्रकारिता करणाऱ्या पॅलेस्टिनी पत्रकारांना भेटला होता. तर 25 चा जो पुरस्कार आहे तो ला प्रेन्साला भेटला. तुम्हाला वन लाइनरला विचारलं जाऊ शकतं, ला प्रेन्सा हे वृत्तपत्र कोणत्या देशातलं आहे? तर कोणत्या देशातले बाबांनो सांगा, पटापट बोलायचंय. 5वा पुरस्कार झाला आपला. पटपट पटपट बोललं पाहिजे, आलं पाहिजे, जमलं पाहिजे. कोणत्या देशातलं आहे? निकाराग्वा विसरायचं नाही. देशाचं नाव विसरायचं नाही. कधी कधी कन्फ्युज होतं. 2-4 वेगवेगळे देश एकत्र दिले की मग आपला कार्यक्रम फिट होतो. पोर्तुगाल, निकाराग्वा, स्वीडन, डेन्मार्क असले काहीतरी एकत्र दिले की आपला कार्यक्रम होतो. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा, पुरस्कार महत्वाचा आहे. युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार, पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार, आणि तो कोणाला भेटलेला आहे? ला प्रेन्सा. हे वर्तमानपत्र आपल्यासाठी महत्वाचं आहे. ते म्हणजे कोणतं आहे? निकाराग्वा मधलं 1926 आहे. हे लेक्चर रेकॉर्डेड असेल का? रेकॉर्डेड लेक्चर असतील, काय टेन्शन नाही घ्यायचं. रेकॉर्डेड सुद्धा तुम्ही बघू शकता. कळलं? हा, रेकॉर्डेड सुद्धा बघू शकता, किती पण वेळा बघू शकता. महत्वाचं म्हणजे आहे हा, किती पण वेळा बघू शकता. मी अनलिमिटेड व्ह्यू दिले त्यासाठी. ओके, चला पुढं. पुढचा पुरस्कार आहे इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं? सोडवायचं रे, उत्तर काढायचं आलं पाहिजे. चला पटापट. जमल जमल, उत्तर जमल, उत्तर आलं पाहिजे. 3 मोहन, प्राची, श्रुती, सानिका, अनिल, सतीश. क्या बात आहे, एकच नंबर. चला उत्तर काढायचं आहे. उत्तर आलं पाहिजे. जमतंय का? जमलं पाहिजे, आलं पाहिजे, यायला पाहिजे. क्या बात आहे. बऱ्याच लोकांचं उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर येतंय मिशेल बॅशेलेट. चिलीचे असणारे मिशेल बॅशेलेट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 24 चा विचारलाय. तुम्ही जी उत्तरं देताय ती 2023 ची उत्तरं देतायत. 2025 चा पुरस्कार येईल, पण कधी येईल? नोव्हेंबर महिन्यात येतो हा पुरस्कार प्रामुख्याने. कळलं? तुमच्यासाठी महत्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही नीट वाचलं पाहिजे पोरांनो. आणि आपल्या डोक्यात आहे, बऱ्याच जणांनी उत्तर 3 दिले, म्हणजे 3 म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनी दिलेत. हार्डली धीरज असेल, फौजिया, या 2-4 जणांनी उत्तर फक्त 4 दिलं. बाकीच्या सगळ्यांनी उत्तर कमेंट करताना किती कमेंट केलंय? 3 नंबर. त्याच्यामुळे नीट बघत चला. इंदिरा गांधी शांतता आणि निःशस्त्रीकरण विकास पुरस्कार 2024 हा मिशेल बॅशेलेट चिली यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ध्यानात ठेवायचं, या पुरस्काराची स्थापना 1986 ची आहे. पुरस्कार देणारी संस्था म्हणलं तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट आहे. स्वरूप जर बघितलं तर 25 लाख रुपये रोख,
प्रशस्ती पत्रक आहे. प्रथम विजेते होते पार्लमेंटरियन फॉर ग्लोबल ऍक्शन. लक्षात ठेवायचं. आता 2021 सालच्या पुरस्कारावर ऑलरेडी प्रश्न विचारला होता, आठवत असेल कुणाला तर. हा, प्रथम पुरस्कारावरती प्रश्न विचारला होता, प्रथम संस्थेवरती, आठवतंय का? जी प्रथम संस्था असर नावाचा अहवाल प्रकाशित करते शिक्षणाच्या संदर्भातला. तर एमपीएससीने तुम्हाला त्या असर अहवालाच्या रिलेटेड प्रश्न विचारलेला होता, आठवत असेल. ज्यांना पेपर देते त्याला चांगला आठवत असेल. तर असर अहवालाच्या बाजूने प्रश्न येऊन गेलेला आहे आपल्याला. प्रथम संस्था, असर अहवाल. कळलं? तर हे तुम्हाला जमलं पाहिजे, जमायला पाहिजे. आणि येतात असे प्रश्न येतात, त्याच्यामुळे आपल्याला माहित पाहिजे. तर मिशेल बॅशेलेट यांना 2024 चा तो पुरस्कार भेटलाय. तर हे पुरस्कार लक्षात ठेवा. पुढचा पुरस्कार आहे सासाकावा पुरस्कार, जो डिझास्टर रिडक्शन साठी दिला जातो. सासाकावा पुरस्कार संयुक्त राष्ट्राचा हा पुरस्कार आहे. सोडवायचं रे, उत्तर आलं पाहिजे. खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? वन लाइनर साठी प्रश्न आहे, उत्तर तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे. सोडवा. जमलं पाहिजे, जमायला पाहिजे, आलं पाहिजे, यायला पाहिजे. येईल तुम्हाला, तुम्ही हुशार आहात, 100% जमेल. जमतंय काय? थोडं थोडं खायचं, सगळं होईल. परीक्षेपर्यंत आपल्याकडे वेळ. आता राज्यसेवेच्या पण परीक्षेसाठी होईल, आता कंबाईनच्या परीक्षेसाठी होईल, गट कला सुद्धा होईल. त्याच्यामुळे आता दनादन करून घ्यायचं सगळं करण. मी घेणार आहे रोज थोडं थोडं घेणार, तासभर तरी रोज घ्यायचं आपण. होतंय मग सगळं योग्य होतंय. काय उत्तर येईल रे? संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे म्हणलं तर मृत्युंजय महापात्रा. उत्तर असायला पाहिजे 1 नंबर. सायक्लोन मॅन, बरोबर आहे का नाही, ऑफ इंडिया ज्यांना म्हटलं जातं ते मृत्युंजय महापात्रा यांना संयुक्त राष्ट्राचा सासाकावा अवॉर्ड भेटलेला आहे. सासाकावा अवॉर्ड फॉर डिझास्टर रिडक्शनच्या संदर्भात दिला जाणारा. बघा, द सासाकावा अवॉर्ड फॉर द डिझास्टर रिस्क रिडक्शन 2025 सर्टिफिकेट डॉक्टर मृत्युंजय महापात्रा विनर. राहील देण्यात आपल्यासाठी महत्वाचा आहे. युनायटेड ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन ही संस्था देते. बाकी तुम्हाला सेंडाई फ्रेमवर्क ऐकला असेल, जो डिझास्टर रिडक्शनच्या संदर्भामध्ये करण्यात आलेला आहे. 2015 ते 30 चा आराखडा तो आहे. आणि निप्पॉन फाउंडेशन यांच्या मार्फत हा दिला जाणारा अवॉर्ड आहे, सासाकावा अवॉर्ड. आणि यावेळेचे विजेते आहे डॉक्टर मृत्युंजय महापात्रा. हे लक्षात ठेवा. यांच्यावरती प्रश्न वन लाइनरला येऊ शकतो. आपण तयारीत पाहिजे, आपल्याला ते यायला पाहिजे, आपल्याला ते जमायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. कळलं? बेसिकली आपल्यासाठी महत्वाचं आहे की ज्यांना सायक्लोन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं, जे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि इंडोनेशियन आपत्ती तज्ञ संघटनेच्या महिला हरकुंतू राहाऊ यांच्या बरोबर त्यांना तो मिळालेला आहे सोबत. क्लिअर? बाकी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी सासाकावा पुरस्काराची स्थापना 86 ला निप्पॉन फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आली. आणि WHO सासाकावा आरोग्य पुरस्कार आणि युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम सासाकावा पर्यावरण पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. कळलं? तर हे नाव लक्षात ठेवा, मृत्युंजय महापात्रा. जमल का? हॅलो, प्रत्येकाला कळतंय का? हा, दिसते की शुभांगी? दिसते, मला कमेंट दिसतात सगळ्यांच्या. क्लिअर का सगळ्यांना? पुरस्कार आठवतील का? हॅलो, मंथली पण कव्हर करणार आहे. मंथली आता जुलै पर्यंत झालंय. मंथली ऑगस्ट आणि नंतर काय राहील सप्टेंबर. बऱ्यापैकी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत करायचं कम्प्लीट, जे तुमच्यासाठी महत्वाचं राहील. क्लिअर का? हॅलो, राहील का ध्यानात? पुरस्कार पहिला ऑस्कर पुरस्कार, पुरस्कार दुसरा कोणता? आबेल पुरस्कार. चांगले करायचे. त्याच्यानंतर फूड प्राइज, त्याच्यानंतर वॉटर प्राइज. जे जे पुरस्कार घेतले ते चांगले चांगले आले पाहिजे. आणि नुसते आले नाही पाहिजे, मी विचारलं तर सांगता आले पाहिजे. हा, रिव्हिजन पण करायची. 4-4 वेळा एकच गोष्ट ऐकली वाचली की येणार आहे, तोपर्यंत येत नसते. समजलं प्रत्येकाला? पुरस्कार कळाला का? सासाकावा पुरस्कार हे इंटरनॅशनल पुरस्कार आपण बघतोय. पटापटा रिवाइज करायचं. आपल्यासाठी पहिल्यांदा कोणता महत्वाचा होता? ऑस्कर पुरस्कार. तर ऑस्कर महत्वाचा आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट अॅनोरा, अभिनेता एड्रियन ब्रॉडी, अभिनेत्री मिकी मॅडिसन, दिग्दर्शक सीन बेकर. बरोबर आहे? हे लक्षात ठेवायची नावं. आंतरराष्ट्रीय चित्रपट पण ध्यानात ठेवा, सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल, आय एम स्टील हिअर ब्राझील. त्याच्यानंतर आपण बघितलं महत्वाचा पुरस्कार तो म्हणजे गणितातलं नोबेल आबेल.
2024चा मसाकी काशीवारा कोणत्या देशाचे म्हणलं तर तुम्हाला आता कमेंट मध्ये सांगता आलं पाहिजे, बिकॉज तुमची तयारी झाली आता. जपान या देशाचे ते मसाकी काशीवारा आहे, ते नाव तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने जर बघितलं तर स्टॉकहोम ऑटर प्राइज बघितलं. ऑटर म्हणलं तर गुंटर लक्षात ठेवायचं. गुंटर ब्लोशल कळतंय, ब्लोशल आपल्यासाठी महत्वाचं आहे. सो ऑटर प्राइज म्हणलं तर कोणाला देण्यात आलं, गुंटर ब्लोशल. कोणत्या देशाचे म्हणलं तर सांगता आलं पाहिजे, ते ऑस्ट्रिया देशाचे आहे. कळलं, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, हे बोललं तर माहित पाहिजे, कारण अवॉर्ड आता आपण घेतलेत. जर 6-7 अवॉर्ड झाले तर त्यांची नावं जमली पाहिजे, सांगता आलं पाहिजे कोणाला मिळालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं फूड प्राइज. फूड म्हणलं तर किंवा अन्न पुरस्कार म्हणलं तर लक्षात ठेवायला सांगितलं हंगरिया. मारियांजेला हंगरिया कोणत्या देशाच्या म्हणलं तर ब्राझीलच्या आहेत आणि त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे, अन्न प्राइज किंवा अन्न पुरस्कार, फूड प्राइज. ओके, तर नावात तर आपल्याला जमलं पाहिजे आणि जमू शकतं. त्याच्यानंतर आपण बघितला युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार. बरोबर आहे, 6वा पुरस्कार. तो कुणाला भेटला तर ला प्रेन्सा नावाच्या एका वृत्तपत्राला भेटला. कोणत्या देशातलं म्हणलं तर ते निकाराग्वा या देशातलं आहे. जुनं वर्तमानपत्र आहे, खरं खरं बोलतंय, म्हणून त्या निकाराग्वा देश सुद्धा बाहेर पडला होता युनेस्कोने त्यांना असं दिल्यामुळं. तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ला प्रेन्सा वृत्तपत्र इम्पॉर्टंट आहे, ते वाचायचं आहे. त्यानंतर आपण बघितलं तो म्हणजे प्रामुख्याने कोणता, इंदिरा गांधी निःशस्त्रीकरण अवॉर्ड. इंदिरा गांधी पीस प्राइज म्हणलं तर कोणाला देण्यात आलं तर मिशेल बॅशिलेट लक्षात ठेवायचं, चिली या देशाच्या आहेत, त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे हे पुरस्कार व्यक्ती तुम्हाला सांगता आल्या पाहिजे, नुसतं बघायचं नाही, रिवाइज पण झालं पाहिजे. ओके, त्यानंतर आपण प्रामुख्याने बघितलं सासकावा अवॉर्ड. आणि सासकावा पुरस्कार म्हणलं तर कुणाला देण्यात आला तर मृत्युंजय महापात्रा यांना देण्यात आलेला आहे. कळलं. बाकी जगजीत पावडिया यांचं नाव ऐकले का तुम्ही? ऐकलं असेल तर सांगा, आपल्यासाठी ते पण नाव महत्वाचं आहे, की ज्यांची आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावरती नियुक्ती झालेली आहे तिसऱ्यांदा 2025 ते 30 साठी, ते जगजीत पावडिया आहे. कळलं. बाकी मित्रांनो, आचार्य प्रशांत आहे, ज्यांना ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाचा प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार भेटला होता. आणि श्रीनिवास कुलकर्णी, हे वन लाइनरला वगैरे करायचं, खगोलशास्त्रातला प्रतिष्ठेचा शॉ पुरस्कार 2024 त्यांना भेटलेला आहे. आठवतंय का? हा अंमली पदार्थ नियंत्रण बोर्ड म्हणजे तेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, तर बोर्ड आपल्यासाठी महत्वाचं आहे. असं आलं पाहिजे. क्लिअर करे? जमल. देऊ आता पुढचा महत्वाचा पुरस्कार. प्रश्न सोडवायचा, उत्तर आलं पाहिजे. वन लाइनरला सोडवा रे. अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वंशाची संगीतकार, हे करंट मध्ये आहे. म्युझिक अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वंशाची ती ठरलेली आहे. सोडवा. राजा कुमारी. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा, पुढे चला. सोडवायचंय रे. आंतरराष्ट्रीय बुकर सोडवायचा आहे. हो, चालेल चालेल. सोडवा. उत्तर आली पाहिजे. सगळ्यांना आलं पाहिजे, 100% जमलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक. हा थोडस वेगळं पण आहे, मल्टीलायनर सुद्धा करायचं. सोडवा. जमलं पाहिजे, जमायला पाहिजे, आलं पाहिजे. नीट बघा, बऱ्याच जणांचं उत्तर चुकले, वाचत नाही. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आपल्यासाठी 2 बुकर आहे. एक इंटरनॅशनल बुकर म्हणजे आंतरराष्ट्रीय बुकर, आणि दुसरा आहे बुकर नुसता. बरोबर आहे, बुकर प्राइज. आता आपल्यासाठी इथं इम्पॉर्टंट आहे 2025 चा पुरस्कार लेखिका बानू मुश्ताक यांच्या हृदयदीप या कन्नड लघुकथा संग्रहाचा लेखिका दीपा बस्ती यांनी केलेला इंग्रजी अनुवाद हार्टलॅम ला प्रदान करण्यात आला. बरोबर आहे का रे बाबांनो? पहिली बीट महत्वाची, तुम्हाला कोशाला प्रदान करण्यात आला तर हार्टलॅम महत्वाचं आहे. कन्नडचा अनुवाद इंग्रजी अनुवाद केलाय दीपा बास्ती यांनी. तर त्या पुस्तकाला तो पुरस्कार भेटलाय, तर लक्षात ठेवायचा आहे. लघुकथा संग्रह तो आहे, हे तर प्रत्येकाला माहित पाहिजे. ही झाली बेसिक पहिली फॅक्ट. बरोबर, जी माहित पाहिजे तुम्हाला कशाला मिळाला. दुसरी महत्वाची, हा पुरस्कार दर 2 वर्षांनी दिला जातो. हे चुकीचं आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
दिला जातो का रे? जर तुमचा ब गेला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं फक्त, बाकीचं मला भले का माहित नाही. दर 2 वर्षांनी नाही, हा दरवर्षी दिला जातो. 2016 पासून दरवर्षी दिला जातो. अगोदर तो 2 वर्षांनी दिला जायचा, बरोबर आहे का? आता मात्र तो दरवर्षी दिला जातो. स्थापना 2004 ची आहे, तर पहिला पुरस्कार 2005 ला दिला होता. इथं म्हटलंय की या पुरस्काराची सुरुवात 3 ला झाली, चुकीचं आहे. 2005 ला सुरुवात आहे. म्हणजे स्थापना आपल्यासाठी महत्वाची 4 ला आहे आणि पहिला पुरस्कार जो आहे तो 5 ला प्रदान करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, फक्त बरोबर आहे हे लक्षात राहायला पाहिजे. पुरस्कार आपल्यासाठी पुस्तक आहे हार्ट लॅम्प, सिलेक्टेड स्टोरीज, बानू मुश्ताक, ट्रान्सलेटेड बाय कन्नडा फ्रॉम द कन्नडा, दीपा बास्ती. विनर ऑफ द इंग्लिश पेन ट्रान्सलेट अवॉर्ड 2024 ते देखील मिळालं पेन पारितोषिक तिला. तर लक्षात राहील का प्रत्येकाला? बाबांनो, जमल का? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचा आहे. सर्वोत्कृष्ट इंग्रजी किंवा इंग्रजी भाषांतरित पुस्तकाला हा दिला जातो, हे लक्षात राहू द्या. बाकी आपल्यासाठी महत्वाचं आहे. 2024 ला जेनी एर्पेनबेक हे नाव ध्यानात ठेवा, अनुवादक होते मायकल हॉफमन. आणि 2025 चा बानू मुश्ताक भारत, अनुवादक आहे दीपा बास्ती. याच्या आधी तुम्हाला माहित असेल गीतांजली श्री या पहिल्या भारतीय आहेत असा पुरस्कार पटकावणाऱ्या, आहे ना, पहिली भारतीय महिला असे पुरस्कार पटकावणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे ते नाव लक्षात ठेवा. गीतांजली श्री यांच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलाय का? येऊन 100% प्रश्न येऊन गेलेला आहे, ते देखील माहिती असू द्या, जमलं पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? आणि दीपा बास्ती या आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या, पहिल्या भारतीय अनुवादक आहे. आणि पुरस्कार जिंकणाऱ्या गीतांजली श्री यांच्या नंतर दुसऱ्या भारतीय त्या आहेत. समजते का प्रत्येकाला? विसरायचं नाही. 2024 चा होता कैरोज, जेनी एर्पेनबेक. 24 पण महत्वाचं आहे आणि आपल्यासाठी 25 पण महत्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार लक्षात राहील का? आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये हा देखील महत्वाचा पुरस्कार आहे. आपण महत्वाचे इंटरनॅशनल पुरस्कार बऱ्यापैकी आता आले आपले. महत्वाचा पहिला आपण घेतला होता कोणता रे? ऑस्कर, बरोबर आहे. दुसरा महत्वाचा फूड प्राइज, वॉटर प्राइज, त्याच्यानंतर प्रेस फ्रीडम पुरस्कार, असे पुरस्कार आपण घेत आलोय. आबेल पुरस्कार, त्याच्यामध्ये हा देखील इंटरनॅशनल बुकर पुरस्कार महत्वाचा आहे. हा सुद्धा पुरस्कार चांगला करायचा. कोणाला देण्यात आला याच्यावर प्रश्न हमखास येईल. काय येईल तर भारतीय व्यक्ती याच्यामध्ये सहभागी दोन्ही पण. बानू मुश्ताक पण आहेत, दीपा बास्ती पण, दोन्ही भारतीय आहेत. त्याच्यामुळे इथं 100% प्रश्न येऊ शकतो. आपण तयारीत राहायला पाहिजे. बाकी 50,000 पाऊंड काय याचं बक्षीस आहे. म्हणजे याच्यामध्ये लेखकाला 25 दिलं जातं आणि 25,000 आणि अनुवादकाला 25,000 असं विभागून ते देतात. कळलं? कोणाच नाराज नको व्हायला. म्हणजे ज्याचं पुस्तक आहे, ज्याचं ट्रान्सलेट केलं त्यो नाराज नको व्हायला, ज्याने ट्रान्सलेट केलं त्यो पण नाराज नको व्हायला, दोन्ही पण खुश. कळलं सगळ्यांना? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विसरू नका. हा पुरस्कार तुमच्यासाठी महत्वाचा आहे. बाकी डायरेक्ट प्रश्न नाही आता याचे हे वाचायचं. तुम्ही काय वाचायचंय? ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ल किंवा शुक्ला यांना देण्यात आलेला हिंदीसाठी आहे का बाबांनो? नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे. विनोद कुमार शुक्ला हे आहे ज्ञानपीठ विजेते. प्रश्न जरी नसला तरी तुम्हाला डाटा महत्वाचा आहे. या ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना आहे 1961, सुरुवात आहे 1965. याच्यावर पीवायक्यू आहे. मी उद्याच्या लेक्चरमध्ये पीवायक्यू पण दाखवेल ज्ञानपीठचे, त्याच्यामुळे पीवायक्यू बघा. पुरस्कार देणारी संस्था भारतीय ज्ञानपीठ, यावरती पण आयोगाचा पीवायक्यू आहे, चेक करा. राज्यसेवेला पीवायक्यू विचारला होता, पुरस्कार देणारी संस्था कोणती. आता एखादं म्हणून असं पीवायक्यू म्हणजे बाकीचे विषय असं पण माहिती असू द्या. पण भविष्यात तशा पद्धतीचे प्रश्न आले तर रेडी पाहिजे तुम्ही. बाकी पहिला पुरस्कार गोविंद शंकर कुरूप यांना मल्याळम, ऐकला असेल तुम्ही. बाकी या पुरस्काराचं स्वरूप 11 लाख रुपये स्टार करून ठेवायचं. याच्यावर पण प्रश्न येईल. इथं 10 लाख रुपये टाकून फसवतात, त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं 11 लाख रुपये सरस्वतीची प्रतिमा आणि सन्मान चिन्ह दिलं जातं. पहिली विजेती म्हणलं तर आशापूर्णा देवी आहे. बाकी मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही.
पण अपवाद 67, 73, 99, 2006, 9 कशाला म्हणायचं मरणोत्तर दिला जात नाही? अपवाद म्हणून कायम देतात की. हा, कशाला पाहिजे मरणोत्तर दिला जात नाही? तर मरणोत्तर हा दिला जात नाही, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये भरपूर वेळा देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त वेळा म्हणलं तर हिंदी भाषेला आहे, तर सिंधी भाषेला अजूनही पुरस्कार मिळालेला नाही. हे लक्षात ठेवा. संविधानामधल्या 8व्या अनुसूचीमधल्या 22 भाषा आणि इंग्रजी भाषेत लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकाला पुरस्कार दिला जातो. आणि मित्रांनो, अशाच प्रश्नातून पॉलिटीचा प्रश्न टॅकल झाला होता, ते म्हणजे कोणत्या परिशिष्टामध्ये भाषा आहेत, आठवते का? बाबांनो, भाषा विचारल्या होत्या, किती भाषा आहेत 8व्या परिशिष्टात? तर त्या 22 भाषा आहेत. त्या 22 भाषांवरती प्रश्न विचारला होता. तर 8व्या परिशिष्टामधल्या 22 आणि इंग्रजी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या व्यक्तीला, भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. आताचा गटकच्या पेपरला होता का प्रश्न? आताच्या गटकच्या पेपरला याच्यावरती प्रश्न होता, किती भाषा असतात 8व्या परिशिष्टात. मग त्यासाठी तुम्हाला इथं 14 माहित पाहिजे. सुरुवातीला 14 होत्या, नंतर 21वी घटना दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती आणि बेरीज करायची. 21, 71 म्हणजे 92वी घटना दुरुस्ती. आठवते का? 21व्या घटना दुरुस्तीने सिंधी भाषेचा समावेश आहे, सिंधी. नंतर आहे नमक, हा, नेपाळी, मणिपुरी, कोकणी आहे ना नमक. त्याच्यानंतर आहे 92वी म्हणलं तर बीडी मास, बोडो मास, बोडो, डोगरी, मैथिळी, संथाळी. अशा पद्धतीच्या 21, 71, 92 त्याच्या ना. याच्यावर तुमच्या गटबच्या कंबाईनला सुद्धा प्रिलिमला प्रश्न येऊन गेलाय. त्याच्यामुळे ह्या भाषा, ह्या घटना दुरुस्त्या तुम्ही पॉलिटीत करा. तुम्हाला ट्रिकने हे यायला पाहिजे. 21, 71 आणि 92 याच्यावरती पण प्रश्न येतो. कळलं का? हे सांगायचं तात्पर्य ट्रिकने का सांगितलं, कारण हे ट्रिकने करा. ट्रिकने केलं तर फायदा आहे. याच्यावर प्रश्न येऊन गेलेत. आता सुद्धा गटकच्या मेन्सला आला होता, गटवच्या प्रिलिमला पण तुम्हाला प्रश्न होता. फसवून टाकलं होतं त्याच्यावरती. फसतायत तुम्ही, लगेच फसावलं तर फसू नका. क्लिअर? तर विनोद कुमार शुक्ल यांच्याबद्दल पण ध्यानात ठेवा. छत्तीसगड मधले हे पहिले आहेत आणि 12वे हिंदी लेखक आहेत. खिलेगा तो देखेंगे ही त्यांची पहिली कादंबरी होती. हा, तुमच्यासाठीच येते. हा, तुम्ही पास झाला तर मग बघू. हा, खिलेगा तो देखेंगे आणि तुम्ही खिलेंगे बरोबर. आणि पहिला कविता संग्रह आहे लगभग जय हिंद, 1971 मध्ये प्रकाशित. दिवार साठी मित्रांनो 1999च साहित्य अकादमी आहे दिवारमेसाठी. 12वीला ते हिंदीत अनुत्तीर्ण झालते. कसली अचिव्हमेंट आहे बघा. नंतर कृषी पदवीधर झाले, कृषी महाविद्यालयात प्राध्यापक होते. कवितेला कोणतंही शीर्षक न देणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पे नाबाको आंतरराष्ट्रीय पुरस्कार. बाकी नौकर की कमी जानी, सब कुछ होना बच्चा रहेगा कविता संग्रह आहे. प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीत निर्णय झाला. तर हे नाव लक्षात ठेवा. कुठल्या राज्याचे आहेत? तर छत्तीसगड राज्याचे ते आहेत आणि ते पहिले आहेत. छत्तीसगड राज्याचे ते कोण आहेत? पहिले विजेते आहेत. त्याच्यामुळे लक्षात राहायला पाहिजे. कळलं का? ज्ञानपीठ. बाबांनो, ज्ञानपीठ लक्षात राहील का? आपल्यासाठी 58, 59 महत्वाचं आहे. 60वं पण येईल आता. आलंय. 58 आणि 59 ध्यानात ठेवा. 58वा पुरस्कार भेटला होता दोघांना. गुलजार यांना भेटला होता उर्दू साठी, तर रामभद्राचार्य यांना भेटला होता संस्कृत साठी. गुलजार आणि रामभद्राचार्य यांना 58 पुरस्कार आहे. 59वा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ते कोणाच्या संदर्भात लक्षात ठेवा. 59वा विनोद कुमार शुक्ला. ओके, क्लिअर का? राष्ट्रीय पुरस्कारामधला महत्वाचा पहिला पुरस्कार क्लिअर आहे का सगळ्यांना? ज्ञानपीठ, साहित्याच्या संदर्भातला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ. प्रश्न विचारला, कुणाला देण्यात आला, ते कुठले सांगता आलं पाहिजे. कोणातर्फे दिला जातो ते सांगता आलं पाहिजे. स्वरूप काय पुरस्काराचं ते सांगता आलं पाहिजे. तुम्हाला इथं थेटपणे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण तयारीत असणं गरजेचं आहे. जमल का रे? हॅलो, प्रत्येकाला क्लिअर का? ओके, पुढचा पुरस्कार सरस्वती सन्मान 2024 राष्ट्रीय पुरस्कारामधला महत्वाचा पुरस्कार आहे सरस्वती सन्मान. सोडवा, आलं पाहिजे उत्तर.
जमलं का? वाह, क्या बात आहे. राजश्री म्हणतात 4, काजल म्हणतायत 3, सतीश 4, सौरभ 4, पल्लवी यादव 3, निलेश 4, प्राची पाटोळे 4, लिंबाळकर शुभांगी 4, सानिका परांडकर 4. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. अंजली म्हणतायत 3, अनिकेत 4, सूरज 4, अक्षय फरताडे 4, निराशा 3, गायत्री केंद्रे 4. तर आपल्यासाठी महत्वाचा आहे सरस्वती सन्मान 2024. हा महामहोपाध्याय साधू भद्रेश दास स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्याच पुस्तकासाठी त्यांना भेटलेलं आहे. एवढं लांब का आहे म्हणल्यानंतर मारायला पाहिजे होतं. पण आपण सांगितलंय की लांब बिमक बघायचं नाही, अभ्यास करायचा. तर नांदेड महाराष्ट्र निवासी असलेले महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना हा पुरस्कार भेटलाय स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा पुस्तकासाठी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आहे. बोचासन वासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे ते नियुक्त साधू आहेत. आधुनिक युगामध्ये भारताच्या पारंपरिक वैदिक ज्ञान प्रणालीचं जतन आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी मोठं योगदान दिलंय. म्हणून त्यांना सरस्वती सन्मान 2024 हा प्रदान करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. बाकी आपल्यासाठी सरस्वती सन्मान पुरस्कार आहे, ज्या पुरस्काराची स्थापना 1991 ला आहे. आपल्याला माहित असायला पाहिजे, इम्पॉर्टंट असलेला पुरस्कार आहे, ज्याचं स्वरूप 15 लाख रुपये आहे. हरिवंशराय बच्चन यांना पहिला पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि हा साहित्य कॅटेगरीमध्ये जाणारा पुरस्कार आहे. 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्याही भाषेमध्ये भारतीय नागरिकांना गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी दिला जातो. आणि 2024चा हा भद्रेश दास यांना देण्यात आलेला आहे. 23चा जो पुरस्कार आहे तो प्रभा वर्मा रौद्र सात्विकम या काव्यात्मक श्लोक स्वरूपातल्या मल्याळम भाषेतल्या कादंबरीला तो 23चा भेटला होता. कळलं का सगळ्यांना? प्रभा वर्मा मारणारे, त्याच्यामुळे आपण अजूनही मागच आहोत का काय असं लक्षात येतं. थोडस पुढं या. आता प्रभा वर्मा नाही तर आता भद्रेश दास यांना तो पुरस्कार भेटलेला आहे, सरस्वती सन्मान पुरस्कार. के बिर्ला फाउंडेशन मार्फत असे पुरस्कार दिले जातात 3, ज्याच्यामधला सरस्वती सन्मान एक आहे. अजून एक दुसरा म्हणजे बिहारी पुरस्कार आहे. आणि तिसरा म्हणजे कोणता आहे रे? तिसरा कोणता पुरस्कार आहे जो के बिर्ला फाउंडेशनने 1991 ला स्थापन केलेले आहेत? सांगा बरं. के बिर्ला फाउंडेशन मार्फत दिले जाणार 91 साली स्थापित केलेले. यामध्ये एक बिहारी आहे, बिहारी पुरस्कार, जो राजस्थानी साहित्यासाठी दिला जातो. नावात जरी बिहारी असलं तरी. सांगा, बोला की, तुम्ही बोलल्यावर येते. एक आहे सरस्वती सन्मान, हाय सरस्वती दिलाय. दुसरा आहे महत्वाचा बिहारी पुरस्कार आणि तिसरा आहे व्यास सन्मान. मग मला सांगा 2024चा व्यास सन्मान पुरस्कार कुणाला देण्यात आला? बोलो. 2024चा व्यास सन्मान कुणाला देण्यात आला? लता मंगेशकर? तर व्यास सन्मान पुरस्कार जो आहे तो 34वा सूर्यबाला कोण देश की वासी वेणू की डायरी यासाठी मित्रांनो दिलाय. 4 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह आहे. 1991 ला सुरुवात आहे. रामविलास शर्मा यांच्या भारत का भाषा परिवार और हिंदीसाठी पहिला होता. आणि पुरस्कार देणारी संस्था के बिर्ला फाउंडेशन आणि 4 लाख रुपये स्वरूप आहे. सो 34वा कुणाला देण्यात आलाय? सूर्यबाला. विसरू नका, ही नावं तुमच्यासाठी महत्वाची आहे. 2023 ला होता ते म्हणजे 33वा पुष्पा भारती. यादे यादे आणि यादे, यादे यादे और यादे. अभ्यास केल्यानंतर होत ना, यादे यादे और यादे. मग आपल्याला आपलंच कळत नाही काय काय यादे. तर ध्यानात ठेवा बाबांनो, 2024 सूर्यबाला कोण देश की वासी वेणू की डायरी साठी 34वा व्यास सन्मान पुरस्कार आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? आपण राष्ट्रीय मधले 3 महत्वाचे पुरस्कार घेतलेत बरं का. ज्ञानपीठ साहित्य, दुसरं महत्वाचं आहे सरस्वती साहित्यच, व्यास सन्मान सुद्धा साहित्यच. हे पुरस्कार तुम्ही वाचायचे, व्यवस्थित पुरस्कार करायचे. प्रत्येकाला कळतंय का? लक्षात राहील का? पुढचा सोडवायचा रे. चौथा महत्वाचा असलेला मित्रांनो राष्ट्रीय पुरस्कारामध्ये
पद्म पुरस्कार 2025 लावा ताकद आता. हा महत्वाचा पुरस्कार आहे, याच्यावरती जोड्या लावायला वन लाइनरला प्रश्न येतात. सोडवा सोडवा, जमलं पाहिजे, आलं पाहिजे. जमतंय, सगळ्यांना जमतंय, हुशार आहे तसे तुम्ही. जमल का? उत्तर पर्याय सतीश 3, पल्लवी 2, सानिका 2, पल्लवी, प्राची 3, लिंबाळकर 2, निलेश 2. नीट वाचायचं आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, नीट वाचलं असतं तर उत्तर आलं असतं. यामध्ये एकूण 6 जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. तर इथं 6 जण नाही तर इथं 7 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. तुम्हाला योग्य विचारलंय तर योग्य, अजर गेला तर सगळं गेलं. उत्तर असणार आहे ब आणि ड बरोबर. बघा ब, हा पुरस्कार विजेत्यांमध्ये 23 महिला आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर 11 मरणोत्तर नाही तर ते 13 मरणोत्तर असेल. असे करा, याच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेला आता एका परीक्षेला, आठवतंय का? तर यामध्ये 7 पद्मभूषण, 23 महिला, 13 मरणोत्तर, 113 पद्मश्री, 19 पद्मभूषण हे होतं. याच्यावरती ऑलरेडी आपल्याला प्रश्न येऊन गेला अशा पद्धतीचा, म्हणून तुम्हाला यायला पाहिजे. इथं काय पाहिजे होतं? 13 मरणोत्तर व्यक्ती आहे, हे बरोबरच आहे. ब आणि ड बरोबर पाहिजे. हा बेसिक झाला प्रश्न. याच्यामध्ये इन डिटेल तुम्हाला जोड्या लावायला येऊ शकतं. जसं की हे बघा, 7 जण. श्री दुव्वूर नागेश्वर रेड्डी, ज्यांना मेडिसिन साठी भेटला पद्मविभूषण. दुसरा आहे जस्टिस रिटायर्ड श्री जगदीश सिंग खेर, हे माहित असेल तुम्हाला, सरन्यायाधीश होते. पब्लिक अफेअर्स कुमुदुनी रजनीकांत लाखिया, आर्ट साठी आहे. असंच आपल्याला प्रभात्री आल्या होत्या, आठवत असेल. लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम आर्ट साठी आहे. त्यानंतर MT वासुदेवन नायर, जे मरणोत्तर आहे लिटरेचर आणि एज्युकेशन. ओसामी सुझुकी आहे, पोस्ट थॉमस, मरणोत्तर हे पण ट्रेड आणि इंडस्ट्री, जपानचे बघा सुझुकी. शारदा सिन्हा मरणोत्तर आहे आर्ट साठी. मला सांगा, मी त्या दिवशी पण सांगितलं होतं तुम्हाला, कोणत्या क्रिकेट टीमच्या जर्सीवरती आता सुझुकी म्हणजे स्पॉन्सरशिप दिली सुझुकीने? कोणत्या देशाच्या जर्सीला रे? मारुती सुझुकी. कोणत्या देशाच्या जर्सीवरती आता टायटल स्पॉन्सर असणार आहे सुझुकी? जसं की आता करंट मध्ये चर्चेत आहे, भारताच्या जर्सीवरती अपोलो टायर्स आले. म्हणजे आपला जो भारत आहे, या भारताच्या क्रिकेटच्या जर्सीवरती कुणी स्पॉन्सरशिप दिली? टायटल स्पॉन्सर आता अपोलो टायर्स आहे. बघा तुम्ही, तुम्हाला दिसला असेल काल ज्या वेस्ट इंडिजची मालिका सुरू झाली, तर अपोलो टायर्सने आता स्पॉन्सरशिप दिली इंडियाच्या जर्सीला. तसं सुझुकी जे आहे, आता एखादं म्हणणं असं येईल का पेपरला? असे पण पेपरला येऊ शकतात, कारण हे करंट मध्ये चर्चेत आहे. भारताला अपोलो टायर्स आहे. तसं मित्रांनो, आफ्रिका संघ, दक्षिण आफ्रिका, ज्याने रिसेंटली WTC जिंकलं, त्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमला आता सुझुकी स्पॉन्सर असणार आहे. कळलं? त्याच्यामुळे सुझुकी लक्षात ठेवा. स्पॉन्सर कोण आहे? सुझुकी आहे. इथं आता करंट मध्ये चर्चेत आहे ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम सुद्धा, कारण ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमला स्पॉन्सर आहे वेस्टपॅक नावाची त्यांची बँक आहे, महत्वाची बँक. आता ही त्यांना स्पॉन्सर आहे, चेक करू शकता. जसं व्होडाफोन आयडियाचा लोगो VI, तसा W हा लोगो टाकून वेस्टपॅक नावाची जी ऑस्ट्रेलियाची बँक आहे, जी आता ऑस्ट्रेलियाच्या टीमला काय करणारे स्पॉन्सर. म्हणजे मध्ये सुझुकी होती, काय त्याला म्हणतात, टोयोटा होती, जी टोयोटा आता इंग्लंडची झाली. इंग्लंडची कोण झाली आहे? टायटल स्पॉन्सर आहे टोयोटा. हे ध्यानात ठेवत चला. असे पण भविष्यात प्रश्न येऊ शकतात, तुम्हाला माहिती पाहिजे. येऊ शकतात असे पण. सेटर आहे शेवटी, काही विचारू शकतो त्याला वाटलं तर. त्याच्यानंतर तुमच्यासाठी यादी महत्वाची आहे पद्मभूषण वाले. बघा, श्री सूर्यप्रकाश आहे, बरोबर. अनंत नाग, बिबेक देवराय, हे महत्वाचं नाव आहे. जस्टिस गोस्वामी आहे, बरोबर. ही नावं तुम्हाला वाचायची आहे. कधी कधी जोड्या लावायला वगैरे दिलं जातं, जसं की मनोहर जोशी नाव आहे आपल्यासाठी, मरणोत्तर पद्मभूषण दिलंय. मनोहर जोशी माहिती तुम्हाला, जे लोकसभेचे अध्यक्ष सुद्धा होते, मुंबईचे महापौर सुद्धा राहिलेले आहेत, बरोबर आहे. PR श्रीजेश आहे स्पोर्ट मधला, याला सुद्धा तो पुरस्कार भेटलेला आहे पद्मभूषण वाला. कळतंय का? शेखर कपूर आहे बघा,
महाराष्ट्राचं नाव आहे. त्याच्यामुळे ही नावं लक्षात ठेवा. महाराष्ट्राची पण नावं आपल्याला माहिती पाहिजे. किंवा पंकज उदास आहे गायक महाराष्ट्राच्या दिशेने, कळलं? तर ही नावं आपल्यासाठी महत्वाची. 19 जणांना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. आणि मग पद्मश्री मध्ये भरपूर लोक आहेत, जसे की अशोक सराफ वगैरे आहे, ते वाचा, कळलं? तशी नावं पण पेपरला येऊ शकतात. पुढचा सोडवायचा रे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोडवा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 24. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे, जमलं पाहिजे, जमायला पाहिजे. येते उत्तर, तुम्ही हुशार आहात. सिद्धी, छान, सिद्धी हुशार आहे. भाग्या काळे 3, वा. प्राची 3. सोडवायचंय उत्तर. निलेश 3, पल्लवी यादव 3, राजश्री देशमुख 2, सूरज थोरात 2, गायत्री 3, सानिका 3, स्वप्नील 3. वाचताना नीट वाचायचं, कळलं? सतीश मात्र 2 आहे. इथं बघा आपल्याला काय विचारलंय, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 संदर्भात विधाने तपासून योग्य विधाने निवडायचे. हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राम सुतार यांना देण्यात आला किंवा जाहीर झाला. अरे तुम्हाला प्रत्येकाला माहितीये राम सुतार यांनाच देण्यात आला, पण हे ज्येष्ठ पत्रकार नाही, हे शिल्पकार आहेत. पत्रकार कुठे येत होते? आपल्या डोक्यात एकच, आपल्या डोक्यात राम सुतार. त्याच्यामुळं पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. शिल्पकार पाहिजे होतं, पत्रकार नाही. आता काहींच्या डोक्यात टुबा पेटल्या असतील, आपल्या डोक्यात एकच, महाराष्ट्र भूषण राम सुतार. बरोबर आहे. या पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये आहे. तर हे बरोबर आहे. या पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये, म्हणजे फक्त ब बरोबर स्टेटमेंट आहे. 10 लाखावरून 15 लाख. शिल्पकार आहे, पत्रकार नाही. कळलं का? काहींना कळलं असेल. हाच दानका आहे आपला. बाकी शिल्पकार असणारे राम सुतार यांना वयाच्या 100व्या वर्षी हा प्रदान करण्यात आलेला आहे. 19 फेब्रुवारी 1925 ला गोंदूर जिल्हा धुळ्याला त्यांचा जन्म आहे. वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर त्यांनी बनवलाय. महात्मा गांधींचे सर्वाधिक पुतळे त्यांनी निर्माण केलेत. अयोध्येच्या राम मंदिरातल्या अनेक मूर्त्या असतील, जटायूची मूर्ती त्यांनीच निर्माण केली आहे. त्यांना पद्मश्री भेटलाय 99चा, पद्मभूषण आहे 2016चा, टागोर संस्कृती पुरस्कार 2016 आहे. आणि महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण त्यांना प्रदान झालेला आहे, त्यांना मिळालेला आहे. हे देखील लक्षात ठेवा. महाराष्ट्र भूषण राम सुतार हे नाव लक्षात राहू द्या. बाकी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना 1995, पहिला पुरस्कार 96 ला दिला. आता काही ठिकाणी पुरस्काराची स्थापना 96 आहे बरं का, लक्षात ठेवा. पण आपल्यासाठी महत्व, स्थापना खरं तर 95, पहिला पुरस्कार 96 ला दिलाय. स्वरूप 25 लाख रुपये, आधी 10 लाख रुपये होतं, नंतर कुणी आले, एकनाथ शिंदेनी 25 लाख रुपये केले. बाकी साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान इथं दिला जातो. नंतर सामाजिक कार्य, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन, आरोग्य सेवांमध्ये पण दिला जातो. पहिला पुरस्कार पुलंना भेटला होता 96 ला साहित्यामध्ये. बरोबर आहे. तर 2024चा राम सुतार यांना आहे कलामध्ये. याच्या आधी 23 ला अशोक सराफ आहे, अजून हा नाही आला. किंवा 22चा अविनाश अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पण नाही आला. पण 21चा आला होता पेपरला रे, आशा भोसले आलता का पेपरला, कला आणि संगीताच्या संदर्भातला तो आलेला होता. हे लक्षात ठेवायचं. समजलं प्रत्येकाला? तर हा पुरस्कार सुद्धा महत्वाचा आहे, हे लक्षात राहणं गरजेचं आहे. ही एवढे पुरस्कार क्लिअर आहे आजच्यासाठी. भरपूर पुरस्कार आले, महत्वाचे पुरस्कार चांगले करायचे. याच्यामध्ये महाराष्ट्र भूषण महत्वाचं आहे, चांगला करायचा आहे. त्याच्या अगोदर आपण महत्वाचे घेतलेले ज्ञानपीठ, त्याच्यानंतर व्यास सन्मान, पद्म, सगळे पद्म पुरस्कार चांगले वाचायचे. बरोबर आहे, ते वाचून चांगले ठेवायचे. त्याच्यानंतर सरस्वती सन्मान, व्यास सन्मान, ज्ञानपीठ हे महत्वाचे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार चांगले करायचे. त्याच्या अगोदर आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार बघितले, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बुकर चांगला करायचा. त्यानंतर महत्वाचं असलेलं ते म्हणजे कोणता आहे, सासकावा पुरस्कार कुणाला भेटला, वन लाइनरला येऊ शकतो, ते म्हणजे मृत्युंजय महापात्र ध्यानात ठेवा.
त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिशेल बॅशेलेट चिली. त्याच्या अगोदर आपण बघितलं ते म्हणजे प्रामुख्याने कोणता युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार, ला प्रेन्सा निकारागुआ मधलं वर्तमानपत्र यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण अगोदर बघितलं जागतिक अन्न पुरस्कार, हंगरिया विसरायचं नाही, मारियांजेला हंगरी लक्षात ठेवा, हंगर आलं की भूक येते. त्यानंतर स्टॉकहोम वॉटर प्राइज महत्वाचं आपल्यासाठी, गुंटर ब्लोशेल यांना ते भेटलेलं आहे, हे नाव महत्वाचं आहे. त्याच्या अगोदर आपण बघितलं आबेल पुरस्कार, तर आबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर मसाकी काशिवारा यांना आबेल पुरस्कार देण्यात आलाय. जपानचे ते आहेत ज्यांनी फंडामेंटल कंट्रीब्युशन टू द अल्जेब्रिक अनालिसिस अँड रिप्रेझेंटेशन थिअरी मांडली, त्यासाठी मिळालेला आहे. आणि बाकी त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं ते म्हणजे ऑस्कर, तर ऑस्कर चांगला करायचा हे आजचे पुरस्कार आहेत. कळलं सगळ्यांना? प्रत्येकाला क्लिअर का? 2023 ला असं होतो नव्हता, 2023 ला तो अविनाश धर्माधिकारी वाला होता ना, तो एएसओच्या परीक्षेला होता 2017 साली, आता नव्हता आला, जुना होता तो. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण भेटला नाही, त्याच्यात पर्यायामध्ये अविनाश धर्माधिकारी दिलत. अविनाश धर्माधिकारी दिलत, आप्पासाहेब होतं आणि महत्वाचं काय होतं, अण्णासाहेब, सॉरी ते आहे नानासाहेब, तर ते होतं आप्पासाहेब आणि नानासाहेब धर्माधिकारी. आणि त्याच्यात तिसरा एक पर्याय दिला तो अविनाश धर्माधिकारी, तो मेन्सला आला होता, जुना आहे पण तो 17-18 ला आला होता, तो एएसओच्या काहीतरी मेन्सला होता. क्लिअर सगळ्यांना? इथपर्यंत काय अडचण आहे का? ओके, तर रोज लेक्चर असणार आहे, त्याच्यामुळे रोज लेक्चरला यायचं. रोज आता इथून पुढे लेक्चर होतील, रोज आपल्याला जायचंय. पुरस्कार उद्या पण पुरस्कारच असतील, अजून महत्वाचे पुरस्कार असतील ते उद्या असतील. याच्यामध्ये आणखी येतील महाराष्ट्रातले राज्यातले पुरस्कार आहेत, मग लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार असेल, भरपूर आहेत, जनस्थान पुरस्कार असेल, छोटे मोठे असतील. क्लिअर? रिव्हिजन कसं करायचं त्यासाठी पहिल्या मंथ वाईज पण लेक्चर करून या. कळलं? करून घ्या मंथ वाईज, त्याच्यामध्ये फायदा होतो. आणि मग नंतर आता टॉपिक वाईज जा, जेणेकरून तुमचं क्लिअर होऊन जाईल. मी काही प्रश्न पण दिला आणि नंतर परत वन डे ला आपण रिवाइज करणार, वन डे पण येणार आहे करंटची यावेळेस. कळलं? भेट की मग मला कॉल कर पल्लवी, कधी फ्री आहे? येऊ शकते कॉल करून. आता मी लेक्चरला जाणार आहे, 5:15 ला लेक्चर आहे माझं दुसरं. क्लिअर? हा, आता काय करायचं? चालेल, बाय बाय. उशिरा घेऊ आता, काय नाही, माझं सुपर 60 संपलं आज, मग मी मोकळाच झालो. बाय बाय, काळजी घ्या.